हरिओम. आवाज येतोय बरोबर? सुरुवात करूया. सुखाभाव बैठक स्थिती. साधी मांडी. पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरे शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. नाक सोडलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्सेलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. कृती थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओ. काही क्षण शांत. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. ठेवलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. स्वागत आहे. आवाज येतोय ना बरोबर माझा? दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. विश्रांती. मान मागे सैल सोडायची. आणि आता दोन्ही पाय जोडलेले. पाठीचा कणा दोन्ही हात आपल्या सीटच्या जवळ असतील. आणि आता दोन्ही पायांच्या बोटांमध्ये सुरुवातीला आपण थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज. आपल्या पायाच्या बोटांमध्ये ताण द्यायचे, सेपरेट करायचे. जास्तीत जास्त ताण. रिलॅक्स. ताण.
रिलॅक्स, ताण, जास्तीत जास्त स्ट्रेच, रिलॅक्स, बरोबर. आणि आता चवड्याचा भाग आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड करायचा आहे. सुरुवातीला अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं आहे. 4 बोट फोल्ड करायची, मग त्याच्यावर अंगठा ओपन करूया. पुन्हा अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट. चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. ओपन करायचा, 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवूया. ओपन करूया आणि आता लास्ट राऊंड अंगठा फोल्ड, मग त्याच्यावर 4 बोट. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. आणि आता अँकर पासून पाऊल थोडस पुढे मागे स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे. अप, डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन, बरोबर का? अप आणि डाऊन, मध्यभागी येऊन थांबूया आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला, उजवीकडून डावीकडे. सावकाश पाऊलला उजवीकडे जाऊ दे. उजवा आपला पाय किंवा उजव्या पायाची करंगळी जमिनीला लागू दे. मग पुढे तर डाव्या पायाची करंगळी जमिनीला स्पर्श होऊ दे आणि मागे, बरोबर. असं एकदम सावकाश कृती करूया. ताण दाबाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. 2 क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे, करंगळी जमिनीला लागू दे उजव्या पावलाची आणि डावीकडे जाताना डाव्या पावलाची करंगळी, बरोबर, जमिनी. पुन्हा मध्यभागी येऊया. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली आहेत आणि आता डाव्या पायाची करंगळी जाऊ दे जमिनीकडे, पुढे उजव्या पायाची करंगळी जमिनीकडे आणि मागे. अँटी क्लॉक. 1 अगदी सावकाश कृती, 2, बरोबर, आणि 3. आता आपण फक्त 3 वेळा करतोय. घरी जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा 5-5 वेळा प्रत्येक कृती करा. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा दोन्ही पावलं जुळले. पाठीचा कणा जरा मागे गेला असेल तर पुन्हा एकदा तो सरळ करूया, मध्यभागी आणूया, ताठ असेल. आणि उजव्या पायाचा पाऊल आता स्वतःकडे खेचा. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचा. नाही नाही, फक्त पाऊल, पाय सरळ होतो, फक्त पाऊल, फक्त पाऊल स्वतःकडे खेचायचं. आपण अँकल मधून कसं पावलं वर खाली करतो तसं उजव्या पायाचं पाऊल हा फक्त स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय एकदम रिलॅक्स असेल. हा, तिथे थांबा थोडा. स्वतःकडे खेचून घ्यायचे, उजव्या पायाचं पाऊल तिथे थांबायचं आणि तशा स्थितीमध्ये सावकाश उजवा पाय सावकाश आपला उजवीकडे जाऊ, अगदी सावकाश. सावकाश क्रॅम्प येण्याची शक्यता असते, म्हणून सावकाश. पुन्हा एकदा मध्यभागी. आपण ही कृती करतोय ही गुडघ्यासाठी आहे. जेव्हा आपण हे पाऊल उजवं पाऊल स्वतःकडे आपण खेचून घेतलंय, ओढून घेतलंय, तेव्हा आपल्या पोटरीचा भाग आणि गुडघा लॉक होऊन जातो. तिथले जे मसल्स आहेत हे टाईट होतात, लॉक होतात. हा, बरोबर. आणि आता पुन्हा एकदा अजून एकदा जास्तीत जास्त उजवा पाय उजवीकडे घेऊन या स्थितीमध्ये, बरोबर. हा, मध्यभागी. अजून एकदा करूया. सावकाश उजवा पाय उजवीकडे जाऊ देत, जमिनीला घासत घासत, बरोबर. मध्यभागी. आता उजव्या पायाचं पाऊल रिलॅक्स करा, एकदम रिलॅक्स. जो आपण लॉक केले होते मसल्स ते आता आपण रिलॅक्स केले. आता डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया. आपले पोटऱ्या, काफ मसल्स आणि आपला गुडघा पुन्हा लॉक होतात तिथले स्नायू. आणि आता त्या स्थितीमध्ये डावा पाय जमिनीला घासत घासत डावीकडे जाईल, जास्तीत जास्त डावीकडे, बरोबर. मध्यभागी, डावीकडे, हा, मध्यभागी. अजून एकदा करूया. डावीकडे जास्तीत जास्त पाय, डावा पाय आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश डावा पाय रिलॅक्स करायचा. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जेवढे तुम्हाला पसरवता येतील तेवढे पसरव. गुडघ्यातनं सरळ. हा, बरोबर, खूप छान. शुभंगी ताईंना खूप छान दिसते, चांगले पाय पसरले गेलेत, खूप छान, बरोबर आहे. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं दिसतंय छान. आणि आता उजव्या आपले हाताचे जे तळवे आहेत ना ते उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. हा, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे झुकूया उजव्या साईडने. पुन्हा श्वास घेत वर येऊया. हा, बरोबर. आता हीच कृती आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची आहे. हा, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे जायचं, पुन्हा श्वास घेत वर यायचं, श्वास सोडत पुढे झुकायचं. श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली, आपले हात पायाला घासत घासत पुढे जातील. पुन्हा श्वास घेत वर, बरोबर का? श्वास सोडत खाली, उजव्या दिशेला कपाळ पुढे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, मध्यभागी येऊन थांबूया. आता हीच कृती विरुद्ध बाजू. दोन्ही हाताचे तळवे आता डाव्या पायाच्या मांडीवर असतील. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डाव्या बाजूने पुढे झुकूया. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. लास्ट वन. श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुढे, मध्यभागी घेऊन थांबे. आज आपल्याला नवीन आसन शिकायचं आहे ते म्हणजे वक्रासन. तर त्याची आता आपण थोडीशी प्रॅक्टिस करतोय. आता डाव्या हाताचा तळवा आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये ठेवा. डाव्या हाताचा तळवा दोन्ही पायांच्या मध्ये, उजव्या हाताचा तळवा मागे असेल आपल्या सीटच्या इथे. म्हणजे सीटचा जो मधला भाग आहे म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याचा तिथे असेल. पाठ मात्र सरळ, आपल्याला कुठे ती मागे किंवा जास्त पुढे न झुकवता समस्थितीमध्ये ठेवायची. बरोबर. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. आणि आता बघा कसं आपल्याला स्ट्रेच मिळालाय दोन्ही पायांना. आणि त्याचबरोबर आपल्या कमरेच्या स्नायूंना एक ट्विस्ट आलेला आहे, एक स्ट्रेच आहे. त्याकडे लक्ष, आपण लक्ष म्हणजे श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, श्वास सोडूया. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. बरोबर. आणि आता उजव्या हाताचा तळवा आपला समोर असेल, डावा हात मागे असेल. जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे, सीट पासून थोडासा. आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळायचंय आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आता विरुद्ध साईडने आपल्या कमरेच्या ठिकाणी आलेला तीर आणि स्ट्रेच त्याकडे लक्ष. आपले खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे यथाशक्ती. श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मन मध्यभागी. छान. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर येतील. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. मान मध्ये सैल सोडून विश्रांती. आणि आता साधी बैठक घालूया. साधी बैठक. दोन्ही हात समोर घेऊया. आता हाताच्या पाचही बोटांमध्ये आपल्याला एकत्रित ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण ताण ताण. आणि अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट. आपण हे हातापायचे सांधे आता यासाठी यूज करतोय की 2 दिवस आपला गॅप झाला होता आणि त्यासाठी आपण हे जॉईंट्स थोडेसे मोकळे करतोय. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया, जास्तीत जास्त ताण ताण. आणि 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा घट्ट मुठ वळवायची आहे. पुन्हा एकदा ओपन करूया. आता हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपोआप आपला वाताचे बाकी जे त्रास आहेत ते सुद्धा कमी होतात जॉईंट्स मधले. आता पुन्हा अंगठा आतमध्ये फोल्ड करूया आणि त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळवून घ्यायची आहे. आणि आता डोळे बंद करूया. आपण जी मूठ वळवली आहे, घट्ट मूठ केली आहे, त्याकडे आपली जाणीव राहू दे. कसे आपल्या सगळ्या बोटांच्या स्नायूंना, सांध्यांना, तिथल्या जॉईंट्सला जो आलेला ताण आहे, स्ट्रेच आहे, त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. सावकाश आपल्या हाताची मूठ ओपन करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. थोडस आपल्या हाताला रग लागली असेल. आणि आता हाताचे पंजे खाली वर करू. अप अँड डाऊन, अप डाऊन. अगदी सावकाश. अप डाऊन, अप. फक्त हाताचे पंजे डाऊन, अप डाऊन. बरोबर. लास्ट राऊंड. अप डाऊन. आधी थोडा वेळ हात खाली येऊ देत गुडघ्यांवर. हाताला रग लागली असेल तर डोळे बंद करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. एका श्वासाची विश्रांती.
आणि आता उजवा हात पुढे घेऊन यायचा आहे. उजव्या हाताची घट्ट मूठ म्हणजे अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट मूठ वळून घेऊया उजव्या हाताची. आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर बघूया. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर. हा. आणि आता सुरुवात करूया रोटेशनला. क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1. आपल्या टेनिस एल्बो जो आहे हा, तिथून जो आपला हात गोलाकार फिरतोय त्याकडे लक्ष. 2. बरोबर. असा हात फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 3. हा बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1. विरुद्ध बाजू. 2. बरोबर. 3. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. उजवा हाताची मूठ ओपन करायची. आणि आता डावा हात त्याची मूठ वळूया घट्ट. आणि डाव्या हाताचं कोपर उजव्या हाताने पकडूया. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1. हात फोल्ड आणि मग पुन्हा सरळ. 2. बरोबर. 3. सावकाश अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1. 2. 3. बरोबर. कृती थांबूया. आता दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. दोन्ही हात फोल्ड करूया. दोन्ही कोपऱ्यात जॉईन करूया. आणि आता सुरुवात करूया शोल्डर रोटेशन. सावकाश जोडलेले हात वर आणि खाली. 1. तर श्वास घेत दोन्ही हात वर जातील. श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन. श्वास घेत खाली मागे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे. अगदी सावकाश कृती. श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 3. बरोबर. कृती थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच नेक रोटेशन करण्याचा प्रयत्न करा. जर बॅलन्स जातो असं वाटतंय किंवा गरगरल्यासारखं वाटत असेल तर डोळे उघडे ठेवून ही कृती करावी. बाकीच्यांनी ज्याला शक्य आहे तरी डोळे बंद करूया. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे होऊ दे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे अगदी सावकाश. डावीकडे मध्यभागी. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि मग फक्त मानेमध्ये हालचाल. पुन्हा एकदा मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबूया. सावकाश मान सरळ. विश्रांती. जेव्हा आपण हे कंट्रोल मुवमेंटने करतो तेव्हा आपल्या बरोबर मानेच्या म्हणजे आपल्या 4ही डायमेन्शनने आपली मान जेव्हा रोटेट होते तेव्हा आपला ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोल मध्ये राहतो. आणि आता आपण बघूया वक्रासन कसं केलं जातं. वक्रासनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना पाठीची दुखणी आहे, स्पॉन्डिलिसिस आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस म्हणजेच आपल्या कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया जर झाली असेल, हृदयाची म्हणा किंवा पोटाची कुठलीही शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की वक्रासन हे अर्ध मत्स्येंद्रासन जे आपण पुढे एक ऍडव्हान्स आसन आहे ते शिकणार आहोत त्याच्या आधीची ही पायरी आहे वक्रासनाची. त्याचबरोबर हे डायबिटीज आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं वक्रासन. तर आता हे कसं करायचंय ते बघून घेऊया. ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आपल्या पाठीचा कणा मजबूत राहतो, तो कार्यक्षम होतो, अधिक त्याची जी लवचिकता आहे ती वाढते. आणि आता बघूया हे आसन कसं केलं जातं. थोडस ऍडव्हान्स आसन आहे जी आपण गेल्या आठवड्यामध्ये आसनं बघितली ती अगदीच बेसिक होती, जी आपल्याला अगदी सहज छान जमत होती. आता थोडीशी हळूहळू आपली स्टेप आपण आता पुढे पुढे चाललोय. या स्थितीमध्ये दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या वर. उजवा जो पाय आहे आधी बघून घेऊया की कशा प्रकारे आपण हे करणार आहोत. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. बघा फोल्ड केलाय. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ लावून
ठीक आहे. उजवा हात मागे न्यायचा, जिथे आपला सीटचा भाग आहे, उजव्या सीटचा भाग, तिथे फक्त 2 ते 3 इंच तो लांब आहे बघा, उजवा हात जो मागे आहे. आणि त्यानंतर आपल्या डाव्या हाताने उजव्या पायाला समोरून असा विळखा एक तुम्ही घालू शकता या प्रकारे. किंवा किंवा अजून इफेक्ट चांगला होण्यासाठी किंवा अजून जास्त फायदा जर आपल्याला पाहिजे असेल तर मग काय करायचं, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने, बघा विरुद्ध बाजूने उजव्या पायाच्या विरुद्ध बाजूने तो हात उजव्या पावलाच्या दिशेने या प्रकारे सोडायचा. म्हणजे आपल्या हाताचा तळवा जो आहे हा समोरच्या दिशेला असेल. एकतर तुम्ही अशी कृती करू शकता किंवा समोरून पायाला विळखा घालू शकता. ही स्थिती आपल्याला प्राप्त झाली की मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्हीही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. मागचा जो हात आहे तो आपला आपण ऍडजस्ट करू शकतो. पाठीचा कणा आपल्याला सरळ ठेवायचा आहे. डावा पाय बघा एकदम रिलॅक्स आहे. फक्त हालचाल जी आहे ही डाव्या हातामध्ये आणि उजवा जो आपण पाय फोल्ड केलाय तिथे. इकडे आपल्या पूर्णपणे कमरेच्या स्नायूंना, पोटाच्या स्नायूंना पीळ येतो. आपले खांद्याचे स्नायू स्ट्रेच होतात आणि मग सावकाश उलट चाल करताना मान मध्यभागी येईल. हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्या. उजवा पाय सरळ आणि मग हीच कृती डाव्या बाजूला. ठीक आहे, लक्षात आले. आता ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डर, खांद्यामध्ये खांदेदुखी आहे, त्यांनी अशी जी आपण अपोजिट साइडने कृती केली आहे ती करणं टाळायचं आहे. त्यांनी पायाला समोरून विळखा घ्यायचा. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांच्यासाठी, मध्ये कोणीतरी मला बोललं होतं की फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो म्हणून खांदेदुखी आहे, तर त्यांनी मात्र ही कृती करणं टाळायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. स्टेप बाय स्टेप दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करू. उजवा पाय फोल्ड, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घेऊ. उजवा हात मागे सीटच्या इथे 2 ते 3 इंच लांब असते. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी समोरून विळखा घाला आपल्या हाताने, डाव्या हाताने उजव्या पायाला समोरून विळखा, किंवा डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन अपोजिट साइडने विरुद्ध बाजूने उजव्या पावलाच्या जमिनीच्या दिशेने तो सैलसर सोडा. कधी कधी हात आपले शॉर्ट असतात, हाताचे स्नायू थोडे रिजिड असतात, आपल्याला ते करताना थोडं जास्त कष्ट घ्यावे लागतात. जर ते आपल्याला थोडासा पाय मग अजून थोडा टाच जी आहे ना उजव्या पायाची ती थोडीशी अजून स्वतःकडे सरकवलीत ना तर तुमचे हात अजून बघा पोचले जातील. हा हा हा, बरोबर आहे. प्रयत्न चालू आहे तुमचा, खूप छान. ठीक आहे ठीक आहे, ओके. किंवा आधी आपण एक काम करू, आधी समोरून विळखा घालूया सगळ्यांनी. समोरून विळखा घाला आपल्या पायाला, आधी समोरून विळखा घाला. हा, आणि मग आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघा. सगळ्यांनी दोन्हीही आपल्या पायाला, उजव्या पायाला डाव्या हाताने समोरून विळखा घाला आणि मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि आपली जाणीव कमरेच्या ठिकाणी, पोटाच्या ठिकाणी तिथे घेऊन जा. तिथे बघा तुम्हाला कसा पीळ जाणवतोय का, पाठकण्याला काही वेगळापणा जाणवतोय का, त्याकडे लक्ष द्या. खांद्याचे स्नायू स्ट्रेच होत आहेत. जोड श्वासाची आणि उलट चाल, सावकाश मान मध्यभागी. बरोबर, मान मध्यभागी आली. आणि आता बघा तुम्ही प्रयत्न करून डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि मग तो अपोजिट साइडने विरुद्ध बाजूने उजव्या पावलाकडे घेऊन बघा नीट येतोय का. आणि बघतो तुमचं. हा बरोबर, छान. अमृताताई झालंय तुमचं, होत आहे. छान छान झालंय, बरोबर. आणि आता जरा उजव्या साईडला मागे वळा आणि बघा तेव्हा कसा स्ट्रेच वाटतोय. हा, पाय सरळ कर तू अन्वेषा, अर्ध मसेंद्रासन नाही करतोय. डावा लेफ्ट लेग सरळ कर. हा हा, नाही नाही, हा हा बरोबर, हा आता बरोबर आहे. ओके, छान. अंजली ताईंचं पण झालंय. ओके, ठीक आहे. शुभांगी ताईंचा पण प्रयत्न चालू आहे चांगला. हा, मीनाताई तुमचं चालू आहे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तू कुठलं आसन करतेस अन्वेषा? पायाच्या खालून हात घातलास.
ओके, हा आता बरोबर आहे, हा आता बरोबर आहे. बरोबर. छान छान, बरोबर, परफेक्ट. मध्यभागी आता सगळ्यांनी आसन सोडा आणि पूर्व स्थितीने. बरोबर, छान. विश्रांती घेऊया थोडा वेळ. जास्त आपण स्ट्रेच दिलाय, थोडा वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सर सोडूया. आणि आता हीच कृती वेग दुसऱ्या पायाने करूया, डाव्या पायाने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी येऊ दे. बरोबर. डावा हात मागे असेल आपल्या सीटच्या इथे. आणि सुरुवातीला आपण सगळ्यांनी समोरून हाताचा विळखा घालूया आपल्या डाव्या पायाला. उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा. बरोबर. हा बरोबर, समोरून विळखा घालूया आणि मग डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघूया. आधी आपण या प्रकारे कृती करू. डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय सरळ आहे, तो कुठेही फोल्ड न करता स्ट्रेट ठेवायचा आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे, डोळे बंद. पाठीचा कणा जास्त मागे गेला असेल तर पुन्हा आपण तो मध्यभागी आणि सरळ ठेवायचा आहे. जोडश्वासाची. बरोबर, छान छान. सावकाश मान मध्यभागी येऊ दे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन येऊया, वर नेऊया आणि तो विरुद्ध बाजूने डाव्या पावलाच्या शेजारी जाऊ. आपला जो उजव्या हाताचा जो कोपर आहे ना, तो डाव्या गुडघ्याला लागू दे, म्हणजे आपल्याला बरोबर तो इफेक्ट मिळतो. हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा आणि मग आणि आता पुन्हा एकदा डाव्या बाजूने बघा. अगदी सावकाश प्रयत्न करा मागे वळण्याचा, कुठेही जास्त स्ट्रेच न करता. स्थिर सुखमासनम, जिथे आपल्याला स्थिर वाटेल आणि सुखकारक वाटेल अशा स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. सावकाश मध्यभागी येऊया. हाताचा जी स्थिती घेते ती सोडून देऊया. पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पाय मध्यंतर, मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आपली जाणीव आपल्या खांद्यांकडे, आपल्या पाठीच्या कणाकडे कडे घेऊन जायची आहे. तिथे आलेला वेगळेपणा, त्याकडे लक्ष. आणि आता करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घेऊया आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. जास्तीत जास्त गुडघे जाऊ देत जमिनीकडे. बटरफ्लाय हे आपण रोज केलं पाहिजे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे बटरफ्लाय. म्हणजे अगदी घरी जर तुमच्या लहान मुली असतील तर त्यांना सुद्धा जरूर आवर्जून करायला सांगा. कारण की जे गायण्याच्या रिलेटेड जे काही आपले इश्यू आहेत, अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर होण्यास मदत होते त्या बटरफ्लायच्या स्थितीने. त्याचबरोबर प्रेग्नेंट वुमनला सुद्धा हे असेल म्हणजे बटरफ्लाय किती असेल आम्ही रेकमेंड करतो. त्याला ऍक्च्युली भद्रासन म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण या स्थितीमध्ये थांबतो ना पूर्णपणे, त्याला भद्रासन म्हणतात. आणि जेव्हा आपण आपले गुडघे वर खाली करतो ना, त्याला मग बटरफ्लाय म्हणतात. पण बरेच जण भद्रासन हे विसरून गेलेले आहेत त्याचं पारंपरिक नाव. त्याला बटरफ्लाय म्हणूनच ते आता सध्या प्रसिद्ध आहे ते आसन जे आहे. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली आणि ते थोडा वेळ थांबूया. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी आणि एकदम रिलॅक्स ठेवायचे. आपल्या जांघेपासून गुडघ्यापर्यंतचा पाय एकदम रिलॅक्स असेल. जे स्नायू ताणले गेले त्याकडे फक्त आपण लक्ष द्यायचंय आणि बघायचंय की आपल्याला कशा प्रकारे हा ताण जाणवतोय. सुखकारक वाटतोय की आपल्याला नाही जमत आहे ते जास्त वेळ बसणं, हे आपलं आपण तपासून पाहूया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता करूया थोडस डायनॅमिक हालचाल, थोडीशी जलदकृती करूया बटरफ्लाय सारखी. सुरुवात करूया. वर खाली. बरोबर, छान. हे करत असताना आपली पाठ आणि मान मात्र स्थिर असेल. फक्त हालचाल जांघेपासूनच्या पायांमध्ये. बरोबर. आणि आता हळूहळू कृती थांबवायची आहे. हळूहळू कृती थांबवायची. आणि आता पुढची कृती काय करायची बघा. आपले हात जे आहेत ना हे असे पावलांवर ठेवायचे. पाऊल पकडायचं आपल्या हाताने आणि श्वास घेत थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. श्वास घेत आणि श्वास सोडत पुढे झुकायचं. ठीक आहे. थोडीशी डायनॅमिक हालचाल. आता आपण मगाशी वक्रासनामध्ये पूर्णपणे आपल्या पाठ्याला एकदा स्ट्रेच दिला होता, फीळ दिला होता. आता तो थोडासा रिलीज करण्यासाठी आपण
अपवर्ड आणि म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड बेंड. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, अगदी सावकाश श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ थांबूया. आपलं जे कपाळ आहे ते पावलांच्या दिशेने सैलसर सोडा. दोन्ही पायांच्या गुडघ्याचे स्नायू, मांडीचे स्नायू एकदम रिलॅक्स करा. पाठीचा कणा रिलॅक्स करा. जेवढं शक्य आहे तिथे थांबण्याचा प्रयत्न. अरे वा, बरोबर, छान छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. सावकाश वर येऊया. आधी कपाळ वर येऊ दे, मग नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, असं करत करत सावकाश वर. बरोबर. आता हे जे आपले पाय गुडघे स्ट्रेच झाले ते रिलीज करण्यासाठी दोन्ही हात मागे देऊया आपल्या सीटच्या इथे. हा, बरोबर. आणि थोडासा सीटचा भाग वर उचला. सीटचा भाग थोडासा वर उचला. हा, आणि मान मागेचा इसर. बरोबर, छान. सावकाश सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्राम. आज आपण शयन स्थितीमध्ये द्रोणासन बघणार आहोत. तर हे कसं करायचं बघून घेऊया. द्रोणासन का महत्वाचं आहे, तर आपले कोर मसल्स फ्लेक्झिबल होण्यासाठी. आता आपलं डिले म्हणजे बघा, ओटीपोट कधी कधी वाढलेलं असतं, कधी कधी आपल्या पोटाचा आकार वाढलेला असतो. तर तो कमी होण्यासाठी किंवा ते आपले कोर मसल्स फ्लेक्झिबल होण्यासाठी, आपलं अन्न पचन चांगलं होण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी हे जे द्रोणासन आहे हे अतिशय उपयुक्त आहे. तर आज आपण द्रोणासनची पहिली पायरी करतोय, म्हणजे सुलभ द्रोणासन. तर हे बघून घेऊया कसं केलं जातं. पाठीवर पडून, एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. आणि मग त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्या हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी जी आहे, जे कमरेपासूनचा वरचा भाग हा वर उचलायचा. बघा, हाताच्या आधाराने थोडीशी अपर बॉडी वर, आणि मग थोडेसे आपले हात ऍडजस्ट करायचे आपले आपण, आणि अपर बॉडी अशी वर. आणि मग उजवा पाय वर घ्यायचा. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. मग उजवा पाय खाली, आणि मग डावा पाय वर उचलायचं. गुडघ्यातनं सरळ, नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. एक मिनिट. एक एक पाय वर उचलल्यानंतर मग दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ थोडेसे वर उचलायचे, आणि थोडीशी मुवमेंट करायची, वर खाली करायची या प्रकारे. आणि पुन्हा आसन सोडताना पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे. नियंत्रित जमिनीवर घेतली ते पाय, आणि त्यानंतर आपले हात थोडेसे ऍडजस्ट करून पाठीचा एक एक नंबर टेकत टेकत सावकाश नियंत्रित जमिनीवर घालतो. आता ही आपण केली एकदम सुलभ कृती, म्हणजे आपण हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी वर उचलतो. काही दिवसांनी आपल्याला दोन्ही हात आणि दोन्ही पाय एकत्रित आणि त्याचबरोबर अपर बॉडी एकत्रित वर उचलायची. पण ते आपण नंतर करणार आहोत. आज आपण फक्त सुलभ द्रोणासनची प्रॅक्टिस करूया. सुरुवात करूया. एका कुशीला वळून पाठीवर पडून या, विश्रांती, अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. आणि आपल्याला हे छान जमणार आहे. आसन सोपं आहे आणि आपण करू शकतो एकदम छानपैकी. त्याच्या आधी आपण थोडस लिझनिंग करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं पूर्णपणे जमिनीवर, आणि उजवा पाय वरती उचलूया 90 डिग्रीवर. उजवा पाय, हा बरोबर. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, सरळ. उजवा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. बरोबर काय? उजवा पाय फोल्ड आणि सरळ. हा, आता 90 डिग्री उजवा पाय सरळ आहे आपला, बरोबर. हातांचा आधार एकदम पॅसिव्ह आहे, म्हणजे तो आहे की नाही त्याच्याने आपल्याला काही फरक पडत नाहीये. उजवा पाय मात्र आपला 90 डिग्रीवर. आणि आता रोटेशन करूया.
पूर्ण पायाचा आपल्या उजव्या पायाचा क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे अगदी सावकाश. जेव्हा आपला पाय खाली येईल तेव्हा टाच जमिनीला लागू दे. 1 बरोबर. तिथल्या वरच्या वर न करता सावकाश पाय जमिनीकडे जाऊ दे, टाच जमिनीला लागू दे. 2 बरोबर. 3 गुडघ्यातनं सरळ ठेवून कृती करण्याचा प्रयत्न पाय. हा, आणि आता अँटी क्लॉकवाईज पुन्हा उजवा पाय गुडघ्यातनं सरळ 90 अंशावरती, आणि आता डावीकडून उजवीकडे. 1 सावकाश पाय खाली जाऊ देत, जमिनीला टाच लागू देत. 2 बरोबर करता, नियंत्रित कृती. छान. आणि 3 पूर्ण 3 वेळेला मोठं सर्कल झाल्यानंतर उजवा पाय सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊन अगदी सावकाश. पुढे आपल्याला सर्वांगासन विपरीत करणे. ही जी आसनं आहेत ती बघायची आहेत. डावा पाय सरळ करा, थोडा वेळ विश्रांती घ्या. त्यासाठी आपण हे पाय 90 डिग्री वर घेण्याची प्रॅक्टिस करतोय, जेणेकरून ही जी पुढची आसनं आहेत ती आपल्याला छान जमली पाहिजे. आपल्याला आपल्या सीटचा भाग उचलता आला पाहिजे त्या पायांच्या बरोबर, म्हणून ह्या सगळ्या कृती आपण करतोय. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आलंय. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ येऊ देत किंवा गुडघ्याच्या जवळ. आणि डावा पाय 90 अंशापर्यंत वर येऊ देत, गुडघ्यातनं सरळ. बरोबर. डावा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा मध्यभागी येऊन थांबूया. आणि आता सावकाश डावा पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरून घेऊया. टाच जमिनीकडे जाऊ देत डाव्या पायाची, आणि मग पुन्हा वर. 1 अगदी सावकाश. 2 3 ही कृती करत असताना आपले थाय मसल सुद्धा बघा आपले फ्लेक्झिबल होणार आहेत. आणि आता डावीकडून उजवीकडे. 1 2 आणि 3 अगदी सावकाश. 3 वेळेला मोठं सर्कल झाल्यानंतर सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर. उजवा पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती. एक सहज श्वास भरून घेऊया, पोट किंचितच बाहेर येईल, आणि संपूर्ण श्वास सोडूया, पोट जमिनीच्या दिशेला जाईल. आणि आता करूया द्रोणासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपले हात थोडेसे ऍडजस्ट करायचे आहेत, आणि हाताच्या आधाराने आपल्या हाताच्या कोपराच्या आधाराने आपली अपर बॉडी म्हणजे आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलूया. सुरुवातीला डोकं उचललं जाईल, मग छातीचा भाग, आणि मग पोट. थोडेसे हात आपले ऍडजस्ट करायचे. हा, बरोबर बरोबर. आपलं आपण थोडंसं ऍडजस्ट व्हायचं, आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे. पोटाची स्नायू एकदम रिलॅक्स, खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता उजवा पाय गुडघ्यातून सरळ ठेवून वर उचला, नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलूया, गुडघ्यातनं सरळ, नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. 1 2 3 4 5 बरोबर. थोडा वेळ सावकाश डावा पाय खाली येऊ दे. आणि आता उजवा हात जरा सरळ करा, फक्त उजवा हात सरळ करा. आपल्या कोपऱ्यातनं फक्त उजवा हात. आपला आता भार डाव्या हातावर आहे, डाव्या बाजूवर गेलेला आहे. आणि आता उजवा पाय सरळ करा, उजवा हात आणि उजवा पाय. हा, बरोबर, छान. आता उजवा हात थोडासा आपल्या मांडीच्या रेषेमध्ये येईल, म्हणजे थोडासा खाली घ्या. हा, एवढा पाय जरी वर नाही घेतलात ना तरीही चालेल. अगदी 30 ते 40 अंशापर्यंत उजवा पाय वर घेण्याचा प्रयत्न करा. आपला संपूर्ण बॅलन्स जो आहे हा डाव्या बाजूला गेला. आणि ते थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5 बरोबर. उजवा पाय आणि डावा हात खाली येऊ देत. पुन्हा स्वतःला पुन्हा एकदा बॅलन्स करा.
जो आपला भार डावीकडे गेला होता तो पुन्हा एकदा बॅलन्स आणा. जर दम लागला असेल तर पाठीच्या कणाला पुन्हा जमिनीवर घेऊन जा, थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग परत त्या स्थितीमध्ये या, जर जास्त अनकम्फर्टेबल वाटत असेल तर. आणि आता डावा हात सरळ करा आणि मग डावा पाय वर उचला. हा, बरोबर, छान. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. हात थोडासा खाली घ्या आपल्या मांडीच्या रेषेमध्ये डाव्या पायाच्या, आणि 1 2 3 4 5. बघा कोर मसल्सला कसा जास्त कसा ताण येतोय. आणि आता आपला भार उजव्या बाजूला. सावकाश डावा हात डावा पाय खाली येऊ दे. इथे पुन्हा एकदा स्वतःला बॅलन्स करायचंय. हात आपले पुन्हा एकदा ऍडजस्ट करायचे. आणि आता दोन्ही पाय एकत्रित वर घ्या. नजर आपली दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे. 30 अंशापर्यंत पाय वर घ्यायचे. हा, आता इथे जास्त वेळ थांबणं शक्य होत नसेल तर थोडीशी मुवमेंट करूया पायाची, वर खाली. ओके, बरोबर, छान छान. कृती थांबूया. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करूया. नियंत्रित जमिनीवर येऊ दे. आणि हाताच्या आधाराने अगदी सावकाश पाठीचा एक एक मणका आणि मग आपलं डोकं जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. विश्रांती. पाठ कण्यावरती प्रेशर होता जेव्हा आपण द्रोणासन करत होतो, त्याचबरोबर आपल्या पोटाच्या स्नायूंना सुद्धा प्रेशर होता. आता तो रिलीज करण्यासाठी पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या, किंवा एका हातावर दुसरा हात ठेवून हाताची घडी करून त्यावर आपलं कपाळ ठेवा आणि विश्रांती. संपूर्ण पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपल्या कमरेवर पाठकड्यावर आलेला जो ताण होता तो आता निघून जाईल. रिलॅक्स होऊन जाईल. एकदम रिलॅक्स. आणि आता करणार आहोत आपण अर्धशलभासन आणि पूर्ण शलभासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर आहे. आणि आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची. बघा जेव्हा आपण हनुवटी जमिनीवर टेकवू ना, तेव्हा आपोआप बघा पाठीच्या कण्याला कसं छान पैकी असं सुखद असं आपल्याला एक हलकासा प्रेशर जाणवेल जेव्हा आपण हनुवटी जमिनीवर ठेवू त्यावेळेला. आणि आता आपल्या उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या. आपण हे आसन शिकलेलो आहोत गेल्या आठवड्यामध्ये. एकदम रिलॅक्स. ज्यांना स्पॉन्डिलिटिस आहे मानेचा, त्यांनी हे आसन करताना हनुवटी जमिनीवर टेकवू नये. एकदम रिलॅक्स. आणि आता उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवर आहे. फक्त उजवा पाय गुडघ्यातला सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. हा, बरोबर, छान. आणि तिथे थांबूया. 1 2 3 4 5. उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ तिथे विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आणि डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलूया. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली जो आहे तो अगदी पॅसिव्ह आहे. गुडघ्यातून सरळ डावा पाय जमिनीपासून वर. हनुवटी जमिनीवर. इथे थांबूया थोडा वेळ. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवून दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर. दोन्ही हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह झालेला आहे. सायटिका प्रतिबंधक व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. कमरेची दुखणी पाठीची दुखणी कमी होतात. असं हे शलभासन. खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटवा. नियंत्रित. दोन्ही पाय जमिनीवर येऊ. हातांचा आधार काढून घेऊया जो मांड्यांच्या खाली आहे. आणि एका गालावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती.
आज आपण एक आसन बघणार आहोत, चतुरंग दंडासन याला म्हणतात. हे सूर्यनमस्कारामधलंच एक स्टेप आहे. तर आधी बघून घ्या फक्त एका कुशीला वळून कसं केलं जातं. फक्त बघून घ्या एका कुशीला वळून. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, कपाळ जमिनीवर असेल. आणि आता बघा, दोन्ही हात जे आहेत, हाताचे तळवे हे आपल्या छातीच्या रेषेत घ्यायचे. या प्रकारे दोन्ही हातांचे तळवे छातीच्या रेषेत, हाताची कोपरं सिलिंगच्या रेषेत. आणि मग दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि टाचा ज्या आहेत ना त्या सिलिंगच्या दिशेने न्यायच्या आणि पायाचे चवडे जमीन. बघा, टाचा सिलिंगच्या दिशेने आहेत, पायाचे चवडे जमिनीवर आहेत. आणि मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर, दोन्ही हात खांद्यातनं सरळ, जे पाय जमिनीवर आहेत ते वर उचलायचे आणि नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. हे आहे चतुरंग दंडासन. हा सूर्यनमस्कारामधला एक भाग आहे, हे एक आसन आहे. आणि परत आसन सोडताना दोन्हीही गुडघे जमिनीवर येतील आणि मग हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग, हनुवटी, नाक, कपाळ जमिनीवर, हात पुन्हा फोल्ड होतील, दोन्ही हात खाली करायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, ट्राय करूया आपण. पोटावर पडून विश्रांती घ्या. सूर्यनमस्कारामधलं ही एक स्टेप आहे. 5वी स्टेप आहे ही चतुरंग दंडासनची. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपलं शोल्डर एवढं अंतर आपण मनाने घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हाताचे तळवे आता छातीच्या रेषेत असतील. दोन्ही पावलांचं माउंटन करूया. टाचा सिलिंगच्या दिशेने, चवड्याचा भाग जमिनीवर असेल. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि त्याच्यानंतर पूर्णपणे अपर बॉडीवर, दोन्ही हात खांद्यातनं सरळ बरोबर. आणि आता दोन्ही पाय जे जमिनीवर आहेत ते वर उचला, गुडघे. हा बरोबर, छान. नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये. अमृताताई थोडंसं सीटचा भाग असा खाली करा, स्लॅन्टिंग पोझिशन येऊ दे थोडीशी. हा बरोबर बरोबर, हा छान. नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये. हे झालं चतुरंग दंडासन. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, खूप छान. संपूर्ण शरीराचं स्ट्रेच होतं, पाय स्ट्रेच होतात, छान. उलट चाल करूया. सावकाश दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. त्यानंतर आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग आणि मग आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात सरळ, पावलांचं माउंटन सोडून घेऊया. एका गालावर पण विश्रांती आणि सावकाश एका कुशीला मध्ये पाठीवर पण विश्रांती घेऊया. आज जे आपण चतुरंग दंडासन केलंय त्याच्यामधूनच आपल्याला पुढे पुढे दंड स्थितीमध्ये जायचंय. म्हणजे पुढच्या ज्या आपल्या आसनं असतील ती अशी एका मागोमाग एक आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठ, दंड स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आता हळूहळू आपण थोडस आपली जी पद्धत आहे ना ते आपण थोडस व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शयन स्थितीमधून डायरेक्ट दंड स्थिती किंवा पोटावर पडून डायरेक्ट हळूहळू दंड स्थिती, असं करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. म्हणजे आपलं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन जे आहे ते सुद्धा आपलं सुधारणार आहे. विश्रांती जर आपण एकाच प्रकारे जर साधना करत बसलो ना तर आपल्याला तोच एक फिक्स ढाचा आपल्या मनामध्ये असतो. थोडंसं व्हेरिएशन केलं की आपल्याला पण थोडंसं नाविन्य मिळतं, साधना करायला पण उत्साह येतो. थोडा विश्रांती. आपण एकच आसन करूया कारण त्याला वेळ पण मिळाली आहे थोडीशी. प्राणायामाला सुरुवात करायची आसपासून. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफूया आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया, तळवे सिलिंगच्या दिशेने. करूया आपण थोडंसं साइडवर स्ट्रेचिंग. सावकाश उजव्या साईडला वळूया, मध्यभागी डाव्या साईडला, मध्यभागी. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8
9 उजवीकडे आणि 10 डावीकडे. मध्यभागी येऊन थांबूया. दोन्ही हात खाली करूया. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आता आपण एक आसन बघूया, बद्धहस्त. हे कसं करायचं बघून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची या प्रकारे आणि ती आपल्या सीटच्या पासून थोडीशी लांब ठेवायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरस या प्रकारे घेतले प्रत्येकाने तशी स्थिती. ओके. हा. आणि आता इथे बघा, आपल्या छातीचं एक्सपान्शन होतं आडव्या कक्षेमध्ये. आपली फुफ्फुसं ताणली जातात, मान सरळ आहे. आणि आता सावकाश आपली मान मागे न्यायची, चेहरा स्लिंगला समांतर करायचा आहे. आणि आता असं इमॅजिन करायचं की आपल्या हातावर मागे कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीच्या दिशेने जास्त ताणले गेले. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करायचंय, चेहरा स्लिंगला समांतर असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. गळ्यापासून पोटावरती ताण येतो, पाठ कण्याला हलकासा प्रेशर येतो, फुफ्फुसं ताणली जातात, श्वसन मागे सुधारते. सावकाश मान सरळ येऊ दे, सावकाश मान सरळ येऊ दे. आणि आता थोडं थोडं हळूहळू कमरेतनं पुढे सुद्धा. आता चेहरा आपला जमिनीला समांतर येईल. हातांची स्थिती तशीच ठेवायची. आता बघू, जेव्हा आपण मागे झुकलो होतो, बॅकवर्ड बेंड घेतला होता, तेव्हा पाठकण्यावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज करण्यासाठी आपण फॉरवर्ड बेंड घेतलाय. म्हणजे पोटावरती प्रेशर येतोय आता आणि पाठकण्याला ताण येतोय. बरोबर. आता सावकाश वर येऊया आणि पुढे झुकूया. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. मध्यभागी येऊया, हाताची स्थिती सोडून देऊया. थोड्या वेळ विश्रांती आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये घेऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घ्यायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. दोन्ही हातांची कोपरे शरीराच्या जवळ येते किंवा साधी बैठक घातली तरीही चालेल. असं काही नाहीये की आपल्याला अट्टहासाने कुठलाही प्रयत्न न करता साधी बैठक घालूया. डोळे बंद. पाठीचा कणा मात्र आपला सरळ असेल. मान मध्यभागी. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर करणार आहोत. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. कम्प्लीटली विदाउट. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. माझ्या मागोमाग आपणही बोला. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमनवंदन करूया आणि या श्लोकाचा अर्थ श्रवण करा. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगली संपत्ती, चांगलं आरोग्य प्राप्त होते. ही संपत्ती म्हणजे धनस्वरूपाची संपत्ती नसून अवर हेल्थ इज अवर वेल्थ. आरोग्यम धनसंपदा या स्वरूपातली आहे.
आणि आपल्या ह्या प्राणशक्तीला आपण मनोमन बंधन करतोय आणि आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आता प्राणायाम जेव्हा आपण करतो तेव्हा श्वास जो आपण घेतो, श्वास घेण्याच्या क्रियेला पूरक म्हणतात, श्वास सोडण्याच्या क्रियेला रेचक म्हणतात. इनहेल ब्रीद इन पूरक, एक्झेल ब्रीद आउट रेचक. लक्षात आलंय? श्वास घेणं पूरक, श्वास सोडणं रेचक. प्राणायामाचा श्लोक आणि अंगुली मुद्रा ती पण आता शेअर करते. अंगुली मुद्रा बघू कशी करायची आपल्याला. ही आहे आपली अंगुली मुद्रा. ही आपण कुठल्या उजव्या हाताने करायची आहे. बघा दिसेल तुम्हाला. उजव्या हाताने आपल्याला ही मुद्रा करायची आहे. आपली जी 5 बोट आहेत उजव्या हाताची, ती त्यातलं पहिलं बोट आणि मधलं बोट फोल्ड करायचं आणि ते आपल्या अंगठ्याच्या मुळाशी ठेवायचं. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट आणि अंगठा ही 3 बोट ओपन असतील. ही झाली प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा. या मुद्रेच्या सहाय्याने आपल्याला नाकपुडी, उजवी नाकपुडी डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि ओपन करायची आहे. ती कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. लक्षात आली आहे अंगुली मुद्रा, प्राणायाम मुद्रा कशी केली आहे? अगदीच समजा आपल्या कधी कधी वात विकार असतो ना, तर वाताच्या विकारामुळे आपले बोट जी आहेत ही फोल्ड होताना त्रास होतो. जर तसा त्रास होत असेल, बोट सहज फोल्ड होत नसतील, तर अंगठ्याच्या आधाराने कृती करा, काही हरकत नाहीये. ज्यांना वात विकार आहे त्यांच्यासाठी ही सूचना. तर आता बघा, आपल्याला आज आपण फक्त सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. सूर्य म्हणजे काय, तर उजवी जी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात, जी ऊर्जा आणि ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण खूप असं आपल्याला खूप छान, म्हणजे एकदम असं ताजतवानं जेव्हा वाटत असतं ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे आपण आता काही करू शकतो, त्यावेळेला आपल्याला आपली जी नाकपुडी आहे ती उजवी नाकपुडी आपली ऍक्टिव्हेट असते, म्हणजे ती सूर्य नाडी जो आपल्या ऊर्जेचा प्रतीक आहे. आणि डावी नाकपुडी जिला चंद्र नाडी म्हणतात, शांतता, एकदम शीतलता, ती म्हणजे आपली डावी नाकपुडी चंद्र नाडी. तर ह्या आज आपण फक्त सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास, म्हणजे डावीने पूरक श्वास घ्यायचा, सॉरी, सूर्य अभ्यास उजवीने पूरक श्वास घ्यायचा आणि उजवीनेच रेचक श्वास सोडायचा. हे झालं अभ्यास. एकाच नाकपुडीने आपण श्वास घेतोय आणि सोडतोय, हा असतो अभ्यास. आणि उद्या आपण हळूहळू प्रत्येक टप्पे बघणार आहोत. एकदम सगळं बोललं तर तुम्हाला काही कळणार नाही, एकदम गोंधळ होऊन जाईल, म्हणून आपण टप्प्याटप्प्याने प्राणायामाला सुरुवात करतोय. तर आज आपण फक्त सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास करतो. तर जेव्हा आपण ही अंगुली मुद्रा करतो, म्हणजे आपल्या उजव्या हाताची 5 बोट, त्यातले पहिलं बोट आणि मधलं बोट फोल्ड करून ते आपण अंगठ्याच्या मुळाशी ठेवतो या प्रकारे. जेव्हा आपण सूर्य अभ्यास करत असतो त्यावेळेला ही जी 2 बोट ओपन आहेत ना, त्या 2 बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी अशी बंद करायची असते. मग जो आपला हात आपण फोल्ड केलाय उजवा हात, तो नकळत आपला खूप असा खाली जातो किंवा खूप असा वर जातो. तर तसं न करता तो आपल्याला जमिनीला समांतर ठेवायचा आहे आणि मग डावी नाकपुडी जेंटली प्रेस करायची. तुम्ही फक्त इथे जरी तुमचं बोट ठेवलं ना इथे, तरी ती नाकपुडी आपली बंद होते आराम. ठीक आहे. आणि मग उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा, पूरक आणि रेच. हा झाला आपला सूर्य अभ्यास. आणि जेव्हा आपण चंद्र अभ्यास करतो तेव्हा जो आपला हा अंगठा ओपन आहे ना, तो आपल्या उजव्या नाकपुडीवर ठेवायचा, म्हणजे डावी नाकपुडी आपली ओपन होते आणि मग डावीने आपल्याला श्वास घ्यायचा आणि सोडायचा. ठीक आहे, लक्षात आलंय? गोंधळ नाहीये ना? प्रॅक्टिकली करू म्हणजे आपल्याला अजून जास्त कळेल. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करूया आणि ती आपल्या गुडघ्यावर ठेवूया. सुरुवातीला आपण करूया ऊर्जा देणारं सूर्य अभ्यास. आणि हे जे आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करूया, जेंटली प्रेस. डोळे मिटून घेऊया. पाठीचा कणा सरळ. पाठीचा कणा सरळ असतो ना तेव्हा बरोबर आपण ऍक्टिव्हेट होतो आणि आपलं लक्ष आपल्या क्रियेकडे केंद्रित होतं. डोळे बंद. आणि आता उजवीने आहे तो श्वास सोडूया. उजवीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घेऊया. उजवीने संथरेचक संपूर्ण श्वास सोडून देऊया. दुसरा बंद. उजवीने खोलवर दीर्घपूरक.
उजवीने संथरेच. तिसरा वर्तन उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेच. अजून एक राऊंड करूया. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीनेच संथरेच. आता डावी नाकपुडी ओपन करा आणि अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी जेंटली प्रेस, सहज बंद करा. डोळे अलगद मिटलेलेच. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच संथरेच. घेतलेला श्वास संपूर्ण सोडून द्या. डावीने दुसरा वर्तन खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच संथरेच. तिसरा वर्तन डावीने खोलवर दीर्घ पूरक. श्वास भरून घ्यायचा, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. आणि डावीनेच संथरेच. लास्ट राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञान मुद्रेमध्ये आपलं संपूर्ण आपली जाणीव उजवी आणि डाव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. आणि आता आपल्या लक्षात आलं असेल की आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, सूर्य नाडी की चंद्र नाडी, किंवा आपल्यापैकी काही जणांच्या दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट असतात. याचा आपला आपण मागोवा घेऊया. हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता एक आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन करूया. त्यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे वरच्या दिशेला. आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली ती सोडून देऊया आणि शवासनासाठी स्थिती घेऊया. पाठीवर पडून विश्रांती, अगदी सावकाश. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया, अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया 1 ते 1.5 फुटाचं. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बोटं अर्धवट मिटलेली हातांची. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा लावला असेल तर तो बाजूला काढून ठेवूया. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीवर सोडून द्यायचं आहे. आपण जी 1 तास साधना करतो त्या साधनेनंतर हे 2 ते 3 मिनिटाचं शवासन, शारीरिक आणि मानसिक विश्रांती अतिशय महत्वाची असते, ज्याच्याने आपली साधना ही परिपूर्ण होते. आपण केलेल्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला लाभ मिळतो या शवासनाच्या माध्यमातून. हे असं एकमेव आनंदासन आहे की ज्याच्यामध्ये शरीरासोबत आपल्या मनाचाही विचार केला जातो. आपण क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत आणि त्याआधी आज आपण जी काही नवीन आसनं शिकलो त्याचा मागोवा घेऊया मनातल्या मनात. बैठक स्थितीमधलं वक्रासन, शयन स्थितीमध्ये अर्ध द्रोणासन, पोटावर पडून अर्ध आणि पूर्ण शलभासन, दंड स्थितीमध्ये बद्ध हस्त. आणि त्यानंतर आज आपण जो प्राणायामाला सुरुवात केलेली आहे त्या प्राणायामाचा अभ्यास सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. सूर्य अभ्यास म्हणजे उजवी नाकपुडी आणि चंद्र अभ्यास म्हणजे डावी नाकपुडी. या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा आणि त्याचबरोबर
देहधारणा संपूर्ण शरीराचा आपल्याला अकृतबंध आपला आपण तपासायचा आहे. संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयवाचं निरीक्षण आणि तो भाग मनाने शिथिल करत जाऊया. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोट तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, कमरेचा भाग, माझ्या पाठकड्यांमध्ये असलेले 33 मणके, वरचा भाग, मणक्याचा मधला भाग आणि सगळ्या तळाचा भाग मी मनाने शिथिल शिथिल आणि शिथिल करत आहे. माझ्या पोटातील महत्वाचे स्नायू, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, माझं छोटस हृदय, माझ्या पोटाच्या आणि छातीच्या मध्ये असलेली उदर पोकळी मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या गळ्याचा भाग, मानेचा मागचा भाग शिथिल करत आहे. माझा चेहरा, हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, माझ्या टाळूचा भाग, माझ्या संपूर्ण कंठाच्या आतला भाग, जबड्याचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, नाकाच्या आतल्या पोकळ्या, माझे अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली स्थिर बुबुळ, पापण्या, भोवया, भ्रूमध्य, माझं कपाळ, डोक्याचा भाग, मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत मोरपिसासारखे हलके हलके झालेले आहे. आता माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं हलकं हलकं वर येणारं पोट, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्याला होतोय. श्वास सोडताना जमिनीच्या दिशेने जाणारा पोट आणि उबदार हवेचा होणारा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुडी याची मला जाणीव होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली चैतन्य शक्ती, प्राणशक्ती, सकारात्मक ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. प्रत्येक श्वासासोबत माझी चैतन्य शक्ती द्विगुणित होत आहे. माझा आत्मविश्वास वाढत आहे, माझी इच्छा शक्ती जागृत होत आहे. आणि श्वास सोडत माझी सगळी तणाव नाहीसे होत आहे. प्रचंड हलकं हलकं मला वाटत आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. मी केलेली साधना, तिचं समाधान मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. मला संपूर्ण आत्मिक समाधान, शांती मला या क्षणी प्राप्त होते. माझ्या शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत मी मला स्वतः एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य हे नेहमीच उत्तम राहणार आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहितच राहणार आहे. निरोगीच असणार आहे. आणि त्यासाठी रोजचा 1 तास आम्ही स्वतःला देणार आहे. माझ्या साधनेला देणार आहे. नित्य नियमाने अखंडित माझी साधना अशीच चालू राहणार आहे. आणि तिचं समाधान हे माझ्या सोबत माझ्या कुटुंबालाही मी देणार आहे. अत्यंत आत्मिक समाधान, आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती
त्या क्षणी मला प्राप्त झालेली आहे. समत्वम योग उच्चते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती ही अत्यंत स्थिर आहे, समतोल आहे, संतुलित आहे आणि ती तशीच कायम राहणार आहे, हा मला आत्मविश्वास आहे. म्हणून आपण आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करूया आणि त्यांना वंदन करूया आणि आपला हा संकल्प त्यांना पुन्हा एकदा बोलून दाखवूया. आपला शवासनाचा संकल्प खोल सिद्धीस जातो आणि तो आपल्या मनामध्ये रुजतो आणि तो पूर्णत्वास जातो आणि या सगळ्यासाठी ही सगळी शक्ती आपल्याला असा आशीर्वाद देत आहे. योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला आपली कर्मे चालू करायची आहेत. आपला दिनक्रम पुन्हा एकदा आपण सुरू करीत आहोत आणि त्यासाठी देहाची जाणीव, आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे नेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय जोडून घेऊया आणि एक हलकासा खेच, आळस, आपला सगळा ताण गेलेला आहे, एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आणि अगदी सावकाश एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता डोळे बंद. शांती पाठवण्यासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. त्रिविध तापांची शांती झालेली आहे आणि आता करूया नमन. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि सावकाश आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे घेऊया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे छातीपाशी. मस्त मार्गन नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता, समजलं नसेल तर. प्राणायाम समजायला थोडासा वेळ जाऊ शकेल कारण की आपल्याला पूरक प्रेक्षक करताना थोडासा आपला गोंधळ होईल, पण ठीक आहे, हळूहळू आपल्याला नक्कीच समजेल. ठीक आहे, कुणाला काही विचारायचं नाही का? चालेल, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करू. शुभरात्री. हो सुरुवातही तुम्ही दिसत नाहीये, तुमचा व्हिडिओच बंद राहतोय, काय कळत नाहीये ते. एकदा डिव्हाइस चेक करून बघाल का पुन्हा एकदा, कारण की तुम्ही दिसत नाहीये, तुमचा व्हिडिओ बंद दिसतोय. जर काही अडचण असेल तुम्ही मला कॉल करून बोलूया आपण. ठीक आहे, चल. नाही, तुमचा आवाज, एक मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते आणि मग बघूया आपण. ठीक आहे. हा, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही पण स्वतःला अनम्यूट करा आणि बोला, बघू आवाज येतोय का. तुमचा जो म्यूट माईकचं बटन आहे ना ते अनम्यूट करा आणि मग बोला. मी तुम्हाला अनम्यूट केलंय. बहुतेक काहीतरी इश्यू आहे कारण की तुम्ही अनम्यूट होत नाही आहात.
हा, तुमचा आवाज येत नाहीये मला. तुमचं जे हे रेड कलरचं बटन आहे ना माईकचं, ते जर अनम्यूट केलं तर आवाज येईल तुमचा. नाही येते आवाज. आपण कॉलवर बोलूया नाहीतर किंवा ताई. ठीक आहे. ओके, मी मीटिंग एंड करते. धन्यवाद.